जय महाराष्ट्र. मी अग्नेल चव्हाण, योगदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. देशातील लाखो EPS 95 पेन्शनधारक गेले अनेक वर्षापासून अन्यायासाठी संघर्ष करत आहेत. आपल्या भारतातीलच म्हणजे आपल्या EPS 95 पेन्शनधारक अतुल दिघे साहेब यांच्या आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आज कोल्हापूर येथे झालेला लक्ष्मीपुरी श्रमिक भवन या ठिकाणी त्यांनी थोडक्यात आपल्या पेन्शनधारकांची सभा मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंग मागचं जे कारण आहे आपण त्यांना थोडक्यात विचारणार आहोत. नमस्कार सर. आज देशामध्ये फार मोठ्या संख्येनं निवृत्त कामगार जे आहेत EPS योजनेमध्ये आहे. या देशामधली सगळी समृद्धी या लोकांनी केलेल्या कष्टातून निर्माण झालेली आहे, पण त्या समृद्धीतला वाटा द्यायला सरकार तयार नाही आहे. सरकारला संविधानाच्या निदेशक तत्वांनी खरं तर असं बंधन घातलेलं आहे की त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी पेन्शनरांच्या हिताकरता काम केलं पाहिजे, वृद्ध लोकांच्या हिताकरता काम केलं पाहिजे, पण सरकार असं करताना दिसत नाही. जे EPSच्या निधीवरचं व्याज आहे ते व्याजसुद्धा सरकार पेन्शन रूपानं देत नाही आहे अशी स्थिती आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे निधी मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पेन्शन द्यावी म्हणून सरकार देत नाही आहे. जवळजवळ 23 लाख लोक हे आज 1000 किंवा त्यापेक्षा कमी पेन्शनमध्ये महिना कसा काढणार, नवरा बायको दोघांचं आयुष्य कसं चालणार असा गंभीर प्रश्न आहे. पण या लोकांनी देशाचा विकास केला, त्याच्यातून निर्माण झालेला जो पैसा आहे ते या देशातले भांडवलदार एकत्र करत आहेत, पण ज्यांनी या देशामध्ये समृद्धी तयार केली त्यांना मात्र देण्याची सरकारची भूमिका नाही. याबद्दल पेन्शनरांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे आणि मी अखिल भारतीय समन्वय समिती जी पेन्शनर संघटनांची आहे त्याचा मी महासचिव आहे आणि नुकत्याच दिल्ली इथं झालेल्या मीटिंगमध्ये मार्च महिन्यामध्ये अधिवेशन सुरू असताना, बजेट अधिवेशन सुरू असताना देशभरातली सर्व प्रॉव्हिडंट फंड कार्यालय निषेध म्हणून बंद पाडण्याचा निर्णय हा पेन्शनरांच्या संघटनेनं केलेला आहे. सर्व पेन्शनरांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं मी त्यांना आवाहन करतो. केंद्र शासनाकडे पुढील भूमिका काय असेल आपली? केंद्र शासनानं आम्ही जे योगदान या देशाच्या विकासामध्ये केलेलं आहे ते लक्षात घेऊन 9,000 रुपये किमान पेन्शन दिली पाहिजे, त्याच्यावर महागाई भत्ता दिला पाहिजे, प्रवासामध्ये सवलत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे पेन्शनरांना पूर्ण मेडिकल कव्हरेज त्यांनी दिलं पाहिजे. त्याशिवाय सरकार जे खाजगीकरण फंडाचं करतं आहे ते थांबलं पाहिजे. अदानीचे शेअर वाचवण्याकरता आमचा पैसा सरकारनं वापरता कामा नये, हे त्यांनी पूर्वी एकदा केलेलं आहे, ते परत होता कामा नये. अशा पद्धतीची भूमिका सरकारकडे आम्ही मांडत आहोत. धन्यवाद. खूप छान पद्धतीनं त्यांनी म्हणजे या ठिकाणी जी सभा भरवली त्या जे कारण आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. केंद्र शासन दरबारी आपल्या व्यथा मांडल्या तरी त्यांना न्याय कुठे मिळत नाही आणि महागाईच्या झेपेच्या तत्कालीन तटपुंजी त्यांना नसल्याने केंद्र सरकार म्हणजे त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नसल्यामुळे त्यांनी हे आज कोल्हापूर येथे लक्ष्मीपुरी श्रमिक भवन या ठिकाणी त्यांनी मीटिंग भरवली. कॅमेरामॅन अभिजित पाटील सह मी अग्नेल चव्हाण, योगदान न्यूज, कोल्हापूर.